नमस्कार बाळांनो, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी गोष्ट घेऊन आलेली आहे। हुशार कावळा आणि खोडकर कुत्रा। एकदा एका छोट्या गावात हुशार कावळा काकी राहत होता। कॉकीला खूपच गमती जमती आवडायच्या। गावातल्या लोकांना तो नेहमी हसवायचा। असे एक दिवस गावात एक नवा खोडकर कुत्रा टॉमी आला। टॉमीला सर्व काही खूप गमतशीर वाटायचं, पण तो खूप खोडकर होता। ऐका हा बाळांनो, कॉकी आणि टॉमी भेटले आणि लगेचच दोघांनी खोडमोड सुरू झाली। कॉकीने टॉमीला सांगितलं, तू जर माझ्या पंखाखाली येऊन उडण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्या शेपटीतून चहा घालीन। टॉमी हसला आणि म्हणाला, ठीक आहे, पण मी तुला एक फटका देईन। त्यानंतर दोघांनी गावातील भाजीपाला धुनवाले आणि बकरीच्या खांबाभोवती धमाल मस्ती सुरू केली। कॉकी उडत उडत टॉमीच्या मागे धावायचा। टॉमी शेपट गुंडाळून पळायचा। ऐका हा बाळांनो, गावातले लोक हसत हसत म्हणायचे, अरे वा, हा कावळा आणि कुत्रा तर जणू दोघं जुगलबंदी करतात। पुढे ऐका हा, शेवटी दोघांनी ठरवलं की प्रत्येक दिवशी एकमेकांसोबत धमाल करायची आणि गावातल्या सर्व मुलांना हसवायचं। पुढे ऐका हा, आणि मग काय, कॉकी आणि टॉमीच्या खोडकर मस्तीमुळे गावातल्या प्रत्येकाला रोज हसण्याचा एक नवीन कारण मिळाले। बाळांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा हा। धन्यवाद आणि बाय बाय।